Now today we will discuss about molecular diagnosis and transgenic animal. This is the lecture 4 in biotechnology application. Early diagnosis of the disease. कोणत्याही डिसीजचं अर्ली डायग्नॉसिस जर का करायचं असेल, when the pathogen is present in very lower concentration in the body. पॅथोजन जर का लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये असेल तर त्याच वेळेस आपण एखाद्या डिसीजचं डायग्नॉसिस करू शकतो. दिस अर्ली डायग्नॉसिस of the disease is possible through molecular probing. Molecular probing, early diagnosis of the disease is possible through polymerase chain reaction. Polymerase chain reaction and the ELISA technique. मॉलिक्युलर प्रोबिंग करून किंवा पॉलिमरेज चेन रिॲक्शन करून किंवा इलायझा टेक्निकचा वापर करून आपण डिसीज डायग्नोस करू शकतो व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द पॅथोजन इज व्हेरी लोअर इन द बॉडी. पॅथोजनचं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये एकदम कमी आहे. अशा वेळेस आपण एखादा डिसीज डायग्नोस करू शकतो बाय द मेथड कॉल्ड एज मॉलिक्युलर प्रोबिंग, PCR or ELISA. In the molecular probing, there is a use of molecular probe. Probe, it is the radio labeled DNA segment. Probe, it is the radio labeled DNA segment or radio labeled RNA segment. Probe हा रेडिओ लेबल्ड DNA सेगमेंट किंवा रेडिओ लेबल्ड RNA सेगमेंट राहू शकतो किंवा रेडिओ लेबल्ड अँटीबॉडी. रेडिओ लेबल्ड अँटीबॉडी चा आपण वापर करू शकतो ॲज ए मॉलिक्युलर प्रोब. समजा हा पॅथोजनचा DNA. दिस इज द DNA ऑफ पॅथोजन. देन मॉलिक्युलर प्रोब इट इज यूज टू हायब्रिडाइज विथ द DNA ऑफ पॅथोजन. हा पॅथोजनचा DNA हा मॉलिक्युलर प्रोब आहे. या मॉलिक्युलर प्रोबचं हायब्रिडायझेशन आपण करू शकतो या DNA सोबत. दिस इज द DNA ऑफ पॅथोजन. हायब्रिडाइज विथ DNA ऑफ प्रोब अँड धिस. मग याचं हायब्रिडायझेशन करून त्याची ऑटो रेडिओग्राफी केली जाते. ऑटो रेडिओग्राफी is done. पॅथोजनचा जो DNA आहे हा प्रोब DNA सोबत हायब्रिडाइज करून त्याची ऑटो रेडिओग्राफी केली जाते. दिस टेक्निक इट इज कॉल्ड एज द सदर्न ब्लॉटिंग. दिस इज कॉल्ड एज द सदर्न ब्लॉटिंग टेक्निक. दिस इज द DNA ऑफ पॅथोजन. हा जर का पॅथोजनचा RNA असेल पॅथोजनच्या बॉडीमधला तर हा पॅथोजनच्या बॉडीमधला RNA आहे. तर याचं सुद्धा आपण हायब्रिडायझेशन करू शकतो. RNA सोबत जर का हायब्रिडायझेशन केलं असेल तर याला म्हणतात नदन ब्लॉटिंग टेक्निक. दिस इज कॉल्ड एज द नदन ब्लॉटिंग. दिस इज द RNA probe.
हा जर का RNA प्रोब वापरला, आपण जर का RNA प्रोबचा वापर केला असेल आणि याची जर का ऑटो रेडिओग्राफी आपण केली, ऑटो रेडिओग्राफी, then it is called as the northern blotting. This is called as the northern blotting. This is the protein of pathogen. हे प्रोटीन आहे पॅथोजनचं, हे पॅथोजनच्या बॉडीमधलं प्रोटीन आहे, त्याचं हायब्रिडायझेशन करायचं अँटीबॉडी सोबत. सो दीज आर द अँटीबॉडीज. आणि थ्रू द केमिल्युमिनेसन्स टेक्निक, केमिल्युमिनेसन्स टेक्निकचा जर का आपण वापर करत असतो तर दिस इज कॉल्ड ॲज द वेस्टर्न ब्लॉटिंग टेक्निक. दिस इज कॉल्ड ॲज द वेस्टर्न ब्लॉटिंग. So molecular probe may be DNA segment, may be RNA segment, or may be antibody, and it is radio labeled. Radio labeled DNA segment probe म्हणून वापरला. RNA segment radio labeled RNA segment probe म्हणून वापरला, किंवा radio labeled antibody जर का आपण वापरली. So this technique it is called as the molecular probing करणं. समजा हा पॅथोजनचा DNA आहे, या पॅथोजनच्या DNA सोबत प्रोब DNA वापरायचा आणि हा प्रोब DNAचं हायब्रिडायझेशन करून त्याचं ऑटो रेडिओग्राफी करायची. धिस टेक्निक इट इज कॉल्ड ॲज द सदर्न ब्लॉटिंग. RNA प्रोबचा जर का आपण वापर केला असेल, रेडिओ लेबल्ड RNA प्रोबचा, नंतर त्याची ऑटो रेडिओग्राफी केली असेल तर याला म्हणतात नॉर्दर्न ब्लॉटिंग. दिस इज द प्रोटीन ऑफ पॅथोजन. आणि हे जे प्रोटीन ऑफ पॅथोजन आहे याच्यासोबत अँटीबॉडी आपण टाकल्या, अँटीबॉडी याच्यासोबत हायब्रिडायझेशन केलं अँटीबॉडीचं. सो धिस इज कॉल्ड ॲज chemiluminescence technique. Then it is western blotting. याला म्हणतात western blotting. So molecular probing involved southern blotting, northern blotting and western blotting technique. In southern blotting there is a use of DNA probe. In northern blotting there is a use of RNA probe. And in western blotting technique there is a use of antibodies. DNA segment, RNA segment and antibody, all these are radio labeled. लोअर कॉन्सन्ट्रेशनला पॅथोजनचं डिटेक्शन करणे, एखाद्या डिसीजचं डायग्नॉसिस करण्याकरता PCR टेक्निकचा सुद्धा वापर केला जातो. PCR, that is polymerase chain reaction. PCR टेक्निक म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा सुद्धा वापर केला जातो. पॉलिमरेज चेन रिॲक्शन इट इज द जीन ॲम्प्लिफिकेशन टेक्निक. ही एक जीन ॲम्प्लिफिकेशन टेक्निक आहे विच इज यूजफुल फॉर द डिटेक्शन ऑफ पॅथोजन इन द बॉडी when pathogen is present in very lower concentration in the body. म्हणजे अर्ली डायग्नॉसिस करण्याकरता एखाद्या डिसीजचा आपण पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा वापर केला जातो. PCR is used to detect HIV. To detect HIV in the AIDS patient. PCR, it is useful to detect gene mutation. It is used to detect the gene mutation in cancer. कॅन्सरमध्ये जीन म्युटेशन स्टडी करण्याकरता, डिटेक्ट करण्याकरता पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा वापर केला जातो.
Polymerase chain reaction, it is also useful to detect pathogen of tuberculosis. Tuberculosis pathogen means Mycobacterium tuberculosis bacteria. याचं इन्फेक्शन बॉडीमध्ये आहे किंवा नाही हे स्टडी करण्याकरता TB मध्ये सुद्धा पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा वापर केला जातो. PCR, it is also useful to detect other genetic disorders. अजून काही जेनेटिक डिसऑर्डर्स बॉडीमध्ये कोणते आहेत का ते डिटेक्ट करण्याकरता पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा वापर केला जातो. सो पॅथोजन कॉन्सन्ट्रेशन जर का लोअर असेल बॉडीमध्ये तर त्यावेळेस सुद्धा आपण अर्ली डायग्नॉसिस डिसीजचं करू शकतो. आणि हे अर्ली डायग्नॉसिस करण्याकरता मॉलिक्युलर प्रोबिंग आपण करू शकतो. मॉलिक्युलर प्रोबिंगमध्ये रेडिओ लेबल्ड DNA सेगमेंट, रेडिओ लेबल्ड RNA सेगमेंट, रेडिओ लेबल्ड अँटीबॉडीचा आपण वापर करू शकतो. आपण जर का DNA प्रोबचा वापर केला असेल हायब्रिडायशन करण्याकरता तर याला म्हणतात सदर्न ब्लॉटिंग. आपण जर का RNA प्रोबचा वापर केला असेल हायब्रिडायशन करण्याकरता तर याला म्हणतात नॉर्दर्न ब्लॉटिंग. आणि आपण जर का हायब्रिडायशन करण्याकरता अँटीबॉडीचा वापर केला असेल रेडिओ लेबल्ड अँटीबॉडी, दॅट इज वेस्टर्न ब्लॉटिंग. सो मॉलिक्युलर डायग्नॉसिस इन्वॉल्व्ड मॉलिक्युलर प्रोबिंग. In the molecular probing, there is a use of DNA, radio-labeled DNA or RNA segment or antibody. All these are radio-labeled. अर्ली डायग्नॉसिस करण्याकरता आपण पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा सुद्धा वापर करू शकतो. पॉलिमरेज चेन रिॲक्शन इट इज युजफुल इन द डिटेक्शन ऑफ द HIV in AIDS patient. It is useful for the detection of gene mutation in cancer patient. It is useful in the detection of pathogen of TB, Mycobacterium tuberculosis in the body. And polymerase chain reaction, it is also useful to detect the other genetic disorders in the body. So this is the second technique, second method, that is the use of PCR. First method for early diagnosis of the disease is the molecular probing. Second method, it is the polymerase chain reaction. And the third method, it is the ELISA technique. आता ELISA म्हणजे काय? तर ELISA म्हणजे एन्झाईम लिंक इम्युनो sorbent assay. Enzyme link immunosorbent assay, this technique it is also useful for the disease diagnosis. अर्ली डायग्नॉसिस करण्याकरता आपण इलायझा टेक्निकचा सुद्धा वापर करू शकतो. अँड इलायझा टेक्निक इट इज यूज इन AIDS patient और इन प्रेग्नन्सी कन्फर्म करण्याकरता सुद्धा इलायझा टेक्निकचा वापर केला जातो. इलायझा टेक्निक इट इज युजफुल इन द कन्फर्मेशन ऑफ द HIV in the AIDS patient. ELISA technique also useful in the detection of pathogen of hepatitis in the body. Hepatitis pathogen सुद्धा डिटेक्ट आपण करू शकतो ELISA टेक्निकने. So ELISA it is the enzyme link immunosorbent assay. It is based upon the presence of antigen antibody interaction. Antigen antibody interaction
वर बेस असलेली ही टेक्निक आहे इलायझा. इलायझा मीन्स एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट ॲसे. इलायझा टेक्निक it is useful for measurement of antigen, antibody, protein, glycoproteins present in biological sample. बायोलॉजिकल सॅम्पल म्हणजे ब्लड, सिरम, युरिन, याच्यामध्ये प्रोटीन आहेत का, ग्लायकोप्रोटीन आहेत, अँटीजन आहे, अँटीबॉडी आहे, ह्या किती प्रमाणात आहेत याचं मेजरमेंट करण्याकरता इलायझा टेक्निकचा वापर केला जातो. सो इलायझा इट इज प्युअरली बेस्ड ऑन अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन. इलायझा टेक्निक इट इज युजफुल टू डिटेक्ट HIV in suspected AIDS patient. ELISA technique it is also useful to detect pregnancy. ELISA technique it is useful to detect pathogen of hepatitis म्हणजे jaundice. So molecular diagnosis involved molecular probing, polymerase chain reaction and ELISA. म्हणजे एखादा डिसीज जर का लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये पॅथोजन जर का बॉडीमध्ये असेल तर ॲट लोअर कॉन्सन्ट्रेशन बॉडी इट डज नॉट शो एनी सिम्टम. बॉडी कोणतेच सिम्टम्स दाखवत नाही. पॅथोजनचं कॉन्सन्ट्रेशन जर का खूप कमी असेल बॉडीमध्ये तर तशा वेळेस बॉडी कोणतेच लक्षणं दाखवत नाही. तर तशा वेळेस आपण डिटेक्शन करू शकतो, डिसीज कन्फर्म करू शकतो, बॉडीमध्ये डिसीज आहे का ते चेक करू शकतो. फॉर अर्ली डायग्नॉसिस ऑफ एनी डिसीज, कोणत्याही डिसीजचं अर्ली डायग्नॉसिस करण्याकरता आपण मॉलिक्युलर प्रोबिंग करू शकतो, पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा वापर करू शकतो किंवा इलायझा टेक्निकचा सुद्धा वापर करू शकतो. मॉलिक्युलर प्रोबिंगमध्ये रेडिओ लेबल्ड DNA सेगमेंट किंवा रेडिओ लेबल्ड RNA सेगमेंट किंवा रेडिओ लेबल्ड अँटीबॉडीचा आपण वापर करू शकतो. आपण जर का रेडिओ लेबल्ड DNA प्रोब वापरला देन इट इज कॉल्ड ॲज सदर्न ब्लॉटिंग टेक्निक. आपण जर का रेडिओ लेबल्ड RNA प्रोब वापरला तर याला म्हणतात नॉर्दर्न ब्लॉटिंग टेक्निक. आणि जर का आपण रेडिओ लेबल्ड अँटीबॉडी वापरल्या टू हायब्रिडाइज विथ द पॅथोजन DNA और हायब्रिडाइज विथ पॅथोजन RNA और हायब्रिडाइज विथ पॅथोजन प्रोटीन, याच्यासोबत आपण DNAचा प्रोब म्हणून वापर करू शकतो, RNAचाही प्रोब म्हणून वापरू शकतो किंवा अँटीबॉडीचा सुद्धा आपण प्रोब म्हणून वापर करू शकतो. DNA probe it is useful, it is used in southern blotting. RNA probe it is used in northern blotting. And antibody these are used as a radio labeled antibodies are used in western blotting technique. So this is called as the molecular probing. अर्ली डायग्नॉसिस करण्याकरता आपण पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा वापर करून डिटेक्शन करू शकतो HIVचं. जीन म्युटेशन कॅन्सर पेशंटमध्ये डिटेक्ट करू शकतो. TBचा पॅथोजन मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसचं आपण डिटेक्शन करू शकतो. आणि काही जेनेटिक डिसऑर्डर्स सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो अर्ली डायग्नॉसिसमध्ये. इलायझा टेक्निकचा वापर करून आपण डिसीजचं कन्फर्मेशन करू शकतो, जसं HIV कन्फर्मेशन करू शकतो, प्रेग्नन्सी कन्फर्म करू शकतो किंवा हेपॅटायटिस पॅथोजनला आपण डिटेक्ट करू शकतो. इलायझा इट इज द एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट ॲसे विच इज बेस्ड अपॉन द अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन. In the ELISA technique, there is a measurement of
protein, glycoprotein, antigen, antibody in the biological sample. Biological sample म्हणजे ब्लड, सिरम, युरिनमध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? कशाचं कॉन्सन्ट्रेशन? अँटीजनचं, अँटीबॉडी, प्रोटीनचं, ग्लायकोप्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन किती प्रमाणात आहे, त्याच्याकरता आपण इलायझा टेक्निकचा वापर करू शकतो. नाउ द सेकंड पार्ट इज द ट्रान्सजेनिक ॲनिमल. व्हॉट इज ट्रान्सजेनिक ॲनिमल? means animal containing inserted foreign gene. Animals containing inserted foreign gene, that is called as the transgenic animal. Transgenic animals, these are mice, rat, rabbit, sheep, cow, pigs. These are the transgenic animal. Transgenic animal means animal containing inserted foreign gene. Animals containing inserted फॉरेन जीन. फॉरेन जीनचं ज्या ॲनिमल्समध्ये आपण इन्सर्शन केलेलं आहे, फॉरेन जीन ज्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये आपण इन्सर्ट केलेलं आहे, टाकलेलं आहे, त्याला म्हणतात ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. These transgenic animals, these are produced for to study normal development and physiology. Normal development and physiology of organism to study diseases. To study diseases, diseases study करण्याकरता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करण्यात आले. Why transgenic animals these are produced? Transgenic animals these are produced for the study of normal development and physiology. Transgenic animals these are produced for the study of various diseases. Transgenic animals these are produced to obtaining biological product. Transgenic animals these are produced for vaccine safety. वॅक्सिन सेफ्टी करता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करण्यात आले. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स these are produced for toxicity testing. Toxicity testing means chemical safety. केमिकल सेफ्टी करता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करण्यात आले. ॲनिमल्स कंटेनिंग इन्सर्टेड फॉरेन जीन, that is transgenic animals. So which are the transgenic animals? These are mice, rat, rabbit, sheep, cow, pigs. In majority of the cases, mice is the best transgenic animal. माइसचा वापर सर्वात जास्त केला जातो. Why these transgenic animals these are produced? These are used to study. Transgenic animals these are produced for the study of normal development and physiology of organism. Transgenic animals these are produced for the study of the diseases, various diseases. Transgenic animals these are produced
for the biological product, to obtain the useful biological product. Transgenic animals, these are produced for vaccine safety. Transgenic animals, these are produced for toxicity testing, that is the chemical safety. तर बायोटेक्नॉलॉजी ॲप्लिकेशनमध्ये आपण मॉलिक्युलर डायग्नॉसिस आणि ट्रान्सजेनिक ॲनिमल्सबद्दल थोडंफार पाहिलं. We will continue transgenic animals in the next lecture. Today we will stop here. Thank you.